तेव्हापासून मला मला आईची कमतरता कधीच भासली नाही. अगं तुझ्या समोर माझी आई उभी राहायची. अगं तुझ्या वात्सल्याने भारावून जायचो ग मी. अगं पण आज या आई मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित केलं गेलं. आणि आज मला मेल्यासारखं झालं ग. आणि इतरांनी आता शक्य नाही होणार. नाही शक्य होणार. जातोय मी. नका जाऊ तुम्ही. तुमच्या विना हे घर पोरक होईल माझं. हे घर पोरक होईल. मला जायला तू मात्र स्वतःला जाऊ.